महाराष्ट्र राज्याला समृद्ध ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांचा वारसा लाभलाय. मात्र महाराष्ट्रातील काही महत्त्वपूर्ण स्थळांचा राष्ट्रीय विकास कामांमध्ये अद्याप समावेश झालेला नाही. महाराष्ट्रातील ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांचं जतन आणि संवर्धन करण्यासाठी केंद्र सरकारनं महत्त्वपूर्ण स्थळांचा विकास कामांच्या यादीत समावेश करून भरीव तरतूद करावी, अशी सूचना खासदार नरेश म्हस्के यांनी दिल्लीत एका महत्त्वपूर्ण बैठकीत केली आहे. नगरविकास आणि गृह विभागाची बैठक संसद भवन नवी दिल्ली इथे चेअरमन मंगुट्टा रेड्डी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या कमिटीचे सदस्य म्हणून खासदार नरेश म्हस्के बैठकीला उपस्थित होते. देशभरातील ऐतिहासिक स्थळांचा विकास आणि केलेल्या कामांचं मूल्यांकन या संदर्भात पर्यटन, सांस्कृतिक, नगरविकास आणि गृहनिर्माण, NBSC आणि NUPCO मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी बैठकीत सादरीकरण केलं. खासदार नरेश म्हस्के यांनी बैठकीत राष्ट्रीय, धार्मिक आणि ऐतिहासिक स्थळांच्या विकासासंदर्भात तसंच पर्यटन वाढीबाबत मुद्दे मांडून चर्चा केली. महाराष्ट्रातील अनेक ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळं अशी आहेत की ज्यांचा समावेश अद्याप विकास कामांमध्ये केला गेलेला नाही. छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी किल्ले रायगड, जन्मस्थान शिवनेरी किल्ला, पंढरपूर, कोल्हापूर अशी अनेक ठिकाणं आहेत ज्यांचा विकास कामांमध्ये समावेश पुढील काळात करावा आणि त्यासाठी मोठी आर्थिक तरतूद करण्याची सूचना खासदार नरेश म्हस्के यांनी बैठकीत केली. भारतात 3691 स्थळं ऐतिहासिक संरक्षित स्थळे म्हणून संरक्षित आहेत. यातील अनेक स्थळं महाराष्ट्राच्या दृष्टीनं महत्त्वाची नाहीत, तरीसुद्धा त्यांना इतकी वर्ष ऐतिहासिक वारसा म्हणून ओळख दिली जाते. ज्यांनी हिंदुस्थानच्या विरोधात काम केलं अशा लोकांची स्मारकं सुद्धा संरक्षित स्थळांमध्ये आहेत. अशी स्थळं आपण का संरक्षित करतो, असा सवाल खासदार नरेश म्हस्के यांनी उपस्थित केला. यापुढे अशी ठिकाणं या यादीतून वगळावीत, अशी सूचना खासदार नरेश म्हस्के यांनी केली आहे.